लपंडाव प्रेक्षकांनो, मालिकेचा कसला जबरदस्त प्रोमो आउट झालेला आहे। मालिकेमध्ये आतापर्यंत आपण आता पाहिलंय की सखीला मूर्ख बनवण्यामध्ये मनस्विनीला असं वाटतंय की आपल्याला यश मिळालंय, पण आता सखीने कान्हाला जरी बाहेर काढलं असलं तरी सुद्धा खऱ्या खोट्याचा न्याय निवाडा सखी आता करणार असते। आणि या वेळेला शब्दांनी नाही तर ॲक्शननी सखी आता खूप मोठी ॲक्शन करून आणणार असते, जेणेकरून आता मात्र कोणत्याही परिस्थितीमध्ये आता इकडे ही तेजस्विनी आहे की मनस्विनी, ही गोष्ट आता मात्र सखी एका अशा घटनेने समोर आणते। नक्की सखीने काय प्लॅन केलाय? सखीला या सगळ्यामध्ये आपल्या आईचं सत्य जाणून घेण्यासाठी कुणी मदत केले, सगळं काय घडलंय सविस्तरपणे पाहूया। आणि आता या निळ्या डोळ्यांच्या मनस्विनीला सखीने रंगेहात कसं पकडले ते सुद्धा पाहू। इकडे आपण पाहिलंय की तेजस्विनीने आता मात्र म्हणजे मनस्विनीने कबीरला बाहेर काढलंय आणि त्यानंतर इकडे आता सखी आपल्या खोलीमध्ये आलेली आहे। सखीने अजूनही आपल्या गळ्यातलं मंगळसूत्र तसंच ठेवलंय। तिने आता या सगळ्यामध्ये विचार केलाय की मी तर त्याच्यावरती खरं प्रेम केलं होतं, त्यांनी आता जरी माझी फसवणूक केली असली तरी सुद्धा मी या सगळ्यामध्ये हे मंगळसूत्र तोपर्यंत काढणार नाहीये जोपर्यंत या सगळ्या गोष्टींचा सोक्षमोक्ष होणार नाहीये। मुळातच ती आता विचार करायला लागते की माझी आई इतकी कटकारस्थानं नाही करू शकत। आणि मी ती ज्याप्रमाणे मला म्हटली की मी आता तुझं वॉशरूम यूज करायला गेले तेव्हा तिथे एक बॅग पडली होती, पण मी त्या रूममधून जेव्हा बाहेर पडले तेव्हा तिथे कोणतीही बॅग नव्हती, कारण आता कान्हाच्या वस्तू इकडे तिकडे कधीच नसायच्या आणि त्यामुळे इतकी महत्त्वाची गोष्ट तो आता अशीच टाकून देईल मला नाही वाटत आहे। काहीतरी गडबड आहे, म्हणजे आता कान्हाने मला फसवले हे 100% जरी खरं असलं तरी त्याची बाजू तर मी जाणून घेणारच आहे। पण आता हे इतकं सगळं आई आता शोधत होती आणि तिला जर का माहिती होतं की आता मला कान्हा फसवतोय तर एक आई अजूनही गप्प बसेल, आई गप्प बसेल आणि आता इकडे मुलीला फसवून देईल आणि प्रॉपर्टीच्या पेपरवरती सह्या करून घेईल की आई आधी आपल्या मुलीला तिच्या नवऱ्याचं सत्य सांगेल। नाही, मला आता शब्दांचा हा खेळ खेळायचाच नाहीये। मला आता शब्दांचा खेळ न खेळता कोणत्याही परिस्थितीमध्ये सत्य जे काही आहे ते समोर आलंच पाहिजे, असं म्हणत तिने आता मोठा डाव रचलाय। आणि त्यानंतर ती आता सगळ्या घरच्यांच्या समोर आणि आता ती काकांना विचारते, काका तुला काय वाटतं, म्हणजे आता हे जे काही चाललंय याच्यामध्ये आता म्हणजे तू विचार करतोयस तर त्यावरती इतकं सगळं जे काही शोधून काढलेलं आहे ते सत्य आई काढू शकते यावरती तो म्हणतो, खरं सांगू का मला पण याच्यावरती विश्वास नाहीये, पण मला ती तेजस्विनी आहे म्हणजे हाच विश्वास ठेवायचा आहे, मला मनस्विनी ती आहे असं विश्वास नाही ठेवायचा आहे। यावरती सखी म्हणते ती आपली बाजू झाली, पण आता मी एक गोष्ट सांगू का, आपल्याला कुठेतरी प्रॅक्टिकल विचार करायलाच पाहिजे। यावरती तो म्हणतो, सखी तू जे काही करशील ना त्यात मी तुला 100% साथ देईन ही गोष्ट। आणि त्यानंतर मग आता ती घरच्यांना विश्वासात घेते। बरं तो पण इकडे आता काकू सुद्धा तिला सांगायला लागते, हे बघ म्हणजे तुझ्या जे मनामध्ये प्रश्न आलेला आहे ना तो प्रश्न आमच्या सुद्धा मनामध्ये आलेला आहे। मुळातच आता इकडे वहिनी इतकी हुशारी करू शकणार नाहीयेत, म्हणजे खरं सांगायचं तर आता जे काही सांगितलं ना आणि जे काही शोधून काढलं ना ते खरंच म्हणजे मनस्विनीच करू शकते का, पण काय माहिती मन काही सांगायला तयार नाहीये। आणि त्यानंतर मग आता सखी विचार करते, नाही आता ॲक्शन करण्याची वेळ आली आणि ती आता आपल्या रूममध्ये म्हणजे मनस्विनीच्या रूममध्ये जायला निघते। त्या इकडे आता सरकारांचा एक डाव तर फसलेला आहे, म्हणजे पेपर तर आपल्याच हाताने आपण फाडून टाकलेत, आता काय म्हणून पुन्हा हे सगळं करायचं, म्हणून ती आपल्या असिस्टंटला फोन करत एक वेगळाच डाव खेळते। आणि त्यानंतर ती सांगायला लागते, हे बघ आपण आता सरळ मार्गाने तिच्याकडून प्रॉपर्टी काढून घेण्याचा प्रयत्न केला होता, पण सरळ मार्गाने जो काही प्रयत्न केला तो प्रयत्न तुम्ही एक काम करा, पेपर बनवून घ्या। आता जर का सरळ मार्गाने नाही जमलं ना तर आता फार दिवस आता मी इकडे मनस्विनी म्हणून राहू शकत नाहीये, कारण त्या कान्हाला समजलेलं आहे म्हणजे आता तो काहीतरी कुरघोडी करणार आणि मला या सगळ्यामध्ये एक्सपोज करण्याचा प्रयत्न करणार म्हणजे करणार, आणि तेच मला होऊ द्यायचं नाहीये। आणि म्हणूनच मी आता तुम्हाला एक गोष्ट सांगते, लवकरात लवकर काही झालं तरी सुद्धा तुम्ही आता पेपर तयार करा,
फसवून तर फसवून आपण आता तशी सही घ्यायची आहे. बरं ते सांगायला लागतात, ठीक आहे मॅडम, मी आता लवकरात लवकर पेपर तयार करतो आणि पेपर तयार करून आता तुम्हाला आणून देतो. बरं तोचपर्यंत या दोघांचं बोलणं चालू असताना सखी तिकडे आलेली आहे आणि आता आई असं म्हणत ती आता पाहते इकडे लगेचच घाबरलेली आहे ती म्हणजे सरकार. सरकार या सगळ्यामध्ये हे सगळं बोलत असताना आपल्याला सखीने काय बोलताना ऐकलंय हे तिला अजिबात माहिती नाहीये आणि त्यामुळे ती आता चांगलीच गडबडले. सखी तू असं म्हणत ती आता टोटली गडबडलेली आहे आणि त्यावरती ती सखी सांगायला लागते, हो आई मी. तू का इतकी घाबरलीस? यावरती ती सांगते, अगं मी का घाबरेन? मी खरं तर या सगळ्यामध्ये घाबरलेली नाही आहे ग. मला आता वाईट वाटतंय की म्हणजे खरं तर हे सगळं जे काही चाललंय ना त्यामध्ये तुझ्या नवऱ्याने तुला आता फसवलंय. ही गोष्ट मला खरंच सहनच होत नाहीये ग. असं म्हटल्यावर ती सखी म्हणते, आई ते सगळं जाऊ दे, मला तुला फक्त आता एकच विचारायचं आहे की हे सगळं कान्हाचं तू जे काही शोधून काढलंस ना, म्हणजे तू मला आधी का नाही सांगितलंस? यावरती मग आता इकडे मनस्विनी सांगायला लागते, अगं बाळा खरं सांगायचं तर मी कित्येक वेळा मला असं वाटलं की तुला हे सांगावं, पण ना मी विचार केला की कदाचित हे खरं असेल हे खोटं असेल, तरी सुद्धा आपण आता आधी विचार करूया आणि त्यानंतर बोलूया. यावरती आता इकडे सखीला हे पटत नाहीये आणि त्यानंतर ती विचार करते की आत्ता हिच्या हातामध्ये जो काही मोबाईल आहे तो मोबाईल मी आता बघायलाच पाहिजे आणि त्यानंतर मग आता लगेचच ती सांगायला लागते की ठीक आहे आई, चल खाली जेवायला चल. जे सगळं काही झालंय ना त्यानंतर आपण आता आपल्या स्वतःला त्रास करून घ्यायचा नाहीये. तू माझ्या सोबत आहेस ना म्हणून आता मला काही चिंता नाही. असं आता सखी जरी बोलत असली आणि तिला खाली घेऊन जाते. त्याच ती खाली गेल्यावरती सखीने मात्र आता मोबाईल तिचा चेक केलाय. प्रेक्षकांनो, ज्या वेळेला मोबाईल चेक केलेला आहे आणि त्याच वेळेला सखीला जे काही समजायचं ते सगळं समजलेलं आहे. आता जो काही फोन तिने वापरत होती तो फोन मुळातच आता मात्र एक वेगळाच फोन आहे. कान्हाने सांगितलं होतं की हिच्याकडे 2 फोन आहेत आणि कुठेतरी काहीतरी आता इकडे संशयास्पद तिला वाटते आणि एकच गोष्ट आहे जी आपल्याला सत्य आता सांगू शकते आणि ती गोष्ट म्हणजे आता आपल्या आईचे डोळे. हे डोळेच आपल्याला खरं काय आणि खोटं काय हे सांगू शकतात. असं म्हणत सखीने मात्र आता मोठा निर्णय घेतलाय. मग ती जेवायला सगळ्यांच्या समोर खाली आले आणि त्या सखी विचार करायला लागते, ते काही नाहीये. काहीही झालं तरी सुद्धा सरकारांना जर काही खरंच सरकार असेल तर मात्र ही आता स्वतःचे लेन्स चेंज करणार म्हणजे करणार आणि त्याच वेळेला मला तिला पकडलं पाहिजे. सखी आता ती खाली गेल्यावर ती तिचं कपाट उघडून बघते आणि सखीच्या लक्षात सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत की आता याच्यामध्ये जी काही लेन्स आहेत त्या म्हणजे आता त्या लेन्स आपल्या मनस्विनीच्या आहेत. म्हणजे 100% कान्हा खरं बोलत होता. म्हणजे जरी कान्हाने आता आपल्याला फसवणूक केली तरी ती फसवणूक का केली हे जाणून घेण्यासाठी आता मात्र ती इकडे कान्हाला फोन करून बाहेर बोलवते. कान्हाला बाहेर भेटायला गेली. आता मात्र ती कान्हाला सांगते, बोल, तुझी बाजू ऐकल्याशिवाय मी कोणता निर्णय घेणार नाहीये. कान्हा सांगतो, हे बघा, जे काही आता सरकार बोलल्या ते खरं होतं आणि यावरती ती म्हणते, तू इतका कॉन्फिडंट कसा आहेस की ती सरकार आहे? आणि त्यावरती कान्हा आता सांगायला लागतो, का कॉन्फिडंट असणार नाहीये? कारण आता ती बाई जे काही करते ना ते आता फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी करते. तुम्हाला विश्वासच नसेल तर तुम्ही एक काम करा ना, तुम्ही या सगळ्यामध्ये आता इकडे तिचे डोळे चेक करा आणि तुम्हाला आता सांगण्यासारखं किंवा लपवण्यासारखं काही राहिलेलंच नाहीये. खरं सांगायचं तर आता मी कोण आहे हे जाणून घेण्यासाठी तिने माझ्या मित्राला किरणला आणि आता त्याच्या गर्लफ्रेंडला किडनॅप केलं होतं. हे कोण करू शकतं? फक्त सरकार करू शकतात. की तेजस्विनी काकू करू शकतील? नाही ना. आता हा विचार करा आणि तुम्ही सत्य शोधा. आणि त्यानंतर एकच गोष्ट मी तुम्हाला सांगत आहे आणि ती गोष्ट म्हणजे आता काहीही झालं तरी सुद्धा आता इकडे सरकारांचे डोळे चेक करा आणि त्यानंतरच तुम्ही मला भेटा. असं म्हणत त्यांनी आता मोठा खुलासा केलाय. प्रेक्षकांनो, सखी आता विचार करते, ठीक आहे मी घरी जाते आणि त्यानंतर बघते. आणि रात्रीच्या सखी दबा धरून बसते कारण झोपताना ज्या वेळेला मनस्विनी आपले लेन्स चेंज करणार म्हणजे करणार हे तिला माहीत असताना ज्या वेळेला मनस्विनी लेन्स काढत आहे आणि त्याच वेळेला आता सखी तिला रंगे हात पकडलंय आणि त्यानंतर मग आता इकडे तिचे निळे डोळे बघून 100% जे काही आता कान्हा सांगत होता ते खरं आहे हे सत्य समोर आल्यानंतर
मग मात्र आता अनेक गोष्टींचा उलगडा झालेला आहे.